तर फलंदाज असेल रन आउट OUT. अगदी थोडंसं अंतर राहिलं होतं क्रीज पासून आणि त्यानंतर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जोखीम उचलली होती ही रन घेण्याकरता, आवश्यकता नव्हती पहिल्याच बॉलवरती प्रयत्न करणं. 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का तो देखील रनआउट स्वरूपामध्ये. निराश पावलाने माघारी जावं लागेल सुमितला, कारण महत्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये तो अपयशी ठरलाय. रनआउटची विकेट ज्या वेळेला येते त्यावेळेला फलंदाज हा निराश होत असतो, नाराज होत असतो. पंढरीनाथ पाटील जे जाळेगावचे आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय जयरामजी गोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण सन्माननीय मंचावरती यायचं आहे. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना शुभमला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट. थोडं शांत संयमी वातावरण पाहायला मिळेल खेळाडू कक्षाच्या दिशेने, कारण पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चोरटी धाव घेण्याची प्रयत्न केला आणि मात्र तिथे प्रयत्नांना अपयश वाटायला आलंय. शुभमची जबाबदारी असेल, कारण पहिल्याच बॉलवरती सुमित सारखा फलंदाज धावचीत झालाय. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज प्रणय सज्ज होईल. स्ट्रायकर एंड वरती शुभम. यावेळेला समोर स्टँड इन डिलिव्हर. इथून मात्र बॉलला पठवला जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि या ठिकाणी ते कॅश प्राइज दिला जाईल समाप्त झाल्यानंतर. 6 धावेने टीमचा अकाउंट ओपन होईल. टीमची धावसंख्या 6 या अंकावरती. मर्यादित षटकांचा सामना आहे. पहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली, परंतु इरादा स्पष्ट आहे आक्रमकतेचा आणि ते आक्रमण केलं गेलंय. फलंदाज शुभमच्या माध्यमातून 6 धावा दफळकरती जोडल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने मारा केला जाईल. आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय. काय क्लास फटका सजवला गेलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. आक्रमकतेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. या अगोदर षटकार त्यानंतर चौकार. टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये नेऊन ठेवली गेली 10 या धावसंख्येवरती. इरादे स्पष्ट केले जात आहेत शुभमच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती तो अटॅक करतोय, आक्रमण करतोय. मात्र गोलंदाजाला इथून कमबॅक करावं लागेल. प्रणय थोडासा महागडा ठरतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल प्रणयचा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 10. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आली, त्यानंतर मात्र समाचार उचलला गेलाय. अगदी फॉलो केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. तीन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती शुभम 2 चेंडूचा सामना करत 10 धावांचे योगदान दिलंय, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आपण पाहिला. जबरदस्त फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा बॉल. इथं मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती. जरूर धोका होता या ठिकाणी. कदाचित घातक ठरू शकला असता, परंतु लास्ट मोमेंटला ही सिंगल कंप्लीट केली. गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर ही सिंगल पूर्ण झाली. या ठिकाणी एक धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 11 धावा या धावफळकावरती जोडल्या जातील. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय गोलंदाज प्रणयला. ओहो, परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर करतोय गोलंदाज प्रणय. अगदी पहिलं तर मग जखडून ठेवलं या बॉलवरती यश सारख्या फलंदाजाला. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 11. शेवटचा बॉल शिल्लक आहे प्रणय यश साठी. आखूड टप्प्याचा बॉल आपल्या पट्ट्यात आला तर कार्यक्रम आपण थेट करतो हे सांगितलं फलंदाज यशनं.
बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक महागडं, तब्बल धावा आल्या त्या 17, ज्यामध्ये आपण पाहिलं शुभमच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार, तर बॅटर यशने एक षटकार लगावलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात रोहित विषयला आणले गेले. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. अनुभवाच्या जोरावरती आता इथे कामगिरी संपन्न करावी लागेल, कारण आघाडीचा गोलंदाज महागडा ठरलाय. अशा परिस्थितीमध्ये रोहितला गोलंदाजी करायची आहे, त्यामुळे आता अनुभवाचा योग्य वापर करावा लागेल. अशा पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर मग मोठं टार्गेट असेल इथून पुढे टीम पिवळी संघासमोर. ज्या पद्धतीने शुभम फलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने यशने देखील आक्रमकतेला सुरुवात केली आहे. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर होईल. लेफ्ट आर्म मीडियम फास्टर आपण पाहतोय रोहित विषयला. षटकातला पहिला बॉल घेऊन येईल फलंदाज शुभमच्या अगेन्स्ट. 3 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये. क्वालिफायरचं तिकीट कोणाला मिळेल, ज्या ठिकाणी नेवरे 11 संघ जाऊन पोहोचलाय. पहिला बॉल यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. क्रॉस बॅटेड फटका आहे, मी थांबणार नाहीये. तो आलाय, तो ठोकतोय, आणखीन एक ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केले षटकारानं. टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. रोहित विषयचा पुढचा बॉल. आणखी एक भीमटोळा आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार. संदीपजी पाटील याच्या माध्यमातून प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर शुभमने आतापर्यंत 3 षटकार म्हणजेच 300 रुपयाचं कॅश प्राइज झाला असेल. यशच्या बॅटमधून 1 षटकार आलाय, त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 आलं, तिसरा येईल का? या अगोदर आपण षटकारांची हॅट्रिक पाहिली आहे, मात्र इथे पुढे एकदा षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीने शुभम फलंदाजी करतोय, जणू त्याला रोखणं आता कठीण वाटू लागलं. 29 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल रोहित विषयचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण गेलं. इंटू द गॅप खेळले गेलेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. 1 टप्प्याखेरीज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. ते 30 धावा धावफलकावरती. चौकारांचा आणि षटकारांचा इथे पाडा शिकवला जातोय. डील केली जाते चौकार आणि षटकारांमध्ये. प्रत्येक बॉलवरती आक्रमण आणि आक्रमण केलं गेलंय. हल्ला बोल केला गेलाय. रोहितला इथे अनुभवाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल रोहितचा. हा देखील पाहिलं ना तर अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला लॉफ्ट केला गेलाय, पूल केला गेलाय, सक्सेसफुल झालाय. आणखीन 6 धावा या धावफलकावरती जोडल्या जाईल. नक्कीच येतोय तो षटकार. मदतीने टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती.
इरादे स्पष्ट केले गेले, प्रत्येक बॉलवरती आक्रमण केले गेले, परंतु पिवळी टीमला इथून रणनीती आखावी लागेल, इथून गेम प्लॅन्स दाखवावे लागतील, अचूकता ठेवावी लागेल, गुड लेंथ वरती चेंडू आणावे लागतील, विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल रोहितचा सामना करेल शुभम. यावेळेला चांगला बॉल आहे आणि अगदी पाहिलं तर क्रॉस बॅटेड फटका ऑन साइडला वळवलाय. ही लाईन लेंथ योग्य होती, हीच लाईन लेंथ राखणं गरजेचं होतं रोहित विषयला. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 40 धावा धावफळ करते. 40 धावांपैकी आपण विचार केला ना तर मग जबरदस्त फलंदाजी. आतापर्यंत 34 धावांवरती नाबाद खेळी करतोय शुभम. ऑड बॅटिंग, कमालीची बॅटिंग. एक्स्ट्रा धाव आतापर्यंत आलेली नाहीये, एकही चेंडू व्हाईट बॉल आलेला नाहीये. 40 धावा धावफळ करते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती यश. यावेळेला बॅकफूट वरती येऊन ऑन साइडला चेंडूला दिशा दाखवले. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 41 धावा सेकंड ओव्हर इथे कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 41. अजून देखील 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा आल्या या षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, षटक क्रमांक 2 मध्ये 24 आल्या आणि टीमची टोटल धावसंख्या 41 41. परंतु 41 धावा या सरळ बॅटने आलेल्या आहेत. एक्स्ट्रा धाव एकही मध्ये ऍड झालेली नाहीये. येणारे षटक मात्र चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल, कारण पहिल्या आघाडीच्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा आल्या. साहिल आलाय तिसऱ्या षटकामध्ये. शेवटचं षटक या साहिलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. यानंतर क्वालिफायरचा सामना आपल्या भेटीला येईल, ज्या ठिकाणी नेवरे 11 संघ जाऊन पोहोचलाय. नेवरे टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिलाय, दमदार राहिलाय. आज पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये ते उतरलेत. आज देखील ते साक्षात पूर्ण होईल का? पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल राईट मोर्द विकेटने साहिलच्या माध्यमातून. यावेळेला कोण आला रे कोण आला? मोहिनी गावचा वाघ आला. यश ऑन फायर. षटकार. सहा धाब्याने टीमची धावसंख्या धावफळ करती जोडली जाईल 47. इथे देखील षटकाराने स्वागत केले गोलंदाजाचं. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील अतिरिक्त उंची आहे आणि त्याच बरोबरीने लांबी देखील आहे. बॅक टू बॅक दुसरा आलाय, ठोक डाला. कुणाला घाबरत 'अगदी पहिले तर इथे षटकारांचा पाऊस पडलाय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. कमालीची बॅटिंग. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 54 धावा धावफलकावरती. यावेळेला समोरच्या दिशेनं 20 मध्ये बॉल, एक टप्प्याखेरीज बाउंड्री लाईन गाठली आहे. 4 धावा. चौकार. सत्तावन्न धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग. यावेळेला जागते होचा इशारा दिलाय. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. बाउन्सरचा वापर केलाय गोलंदाजानं. अजून देखील षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये 16 तर आलेत. येणाऱ्या 2 बॉलवरती किती येतील, किती धावांचं टार्गेट असेल, परंतु हे देखील विसरून चालणार नाही. कारण ओमकार सारखा फलंदाज पिवळी टीम मध्ये, त्यामुळे टार्गेट चेस करण्याची क्षमता या संघाकडे देखील आहे. त्यामुळे ही लढाई आहे, ही अस्तित्वाची आहे, ही लढाई आहे अस्मितेची आहे. कोण जिंकेल हा सामना आणि क्वालिफायरचा सामना पाहण्यासाठी पात्र ठरेल. यावेळेला ऑन साइडला वळवल्या बॉलला फक्त सिंगल वरती समाधान मानलं जाईल. एक सिंगल इथे घेतली आहे. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 58 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे शिल्लक. 58 धावांवरती पोहोचलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम मोहिली. नाणेफेकी गमावली, वाट्याला आली ती फलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आली, परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव त्यांनी घेतला नाही. आत्मविश्वासानं फलंदाजी केली. विशेषतः शुभमने जो परफॉर्मन्स दाखवलाय ना तो लाजवाब आहे.
फुल टॉस होता, फुल टॉसला टोल केलाय, एका हातानं बॉलला भिरकावलाय, 6 धावांसाठी षटकार. पासष्ट धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 65 धावा. आता मात्र तो सामना आठवण काढावी लागेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. ही आठवण डोळ्यासमोर पिवळीकरांना ठेवावी लागेल जर या सामन्यामध्ये विजयी व्हायचा असेल. खडतर प्रवास आहे आणि खडतर प्रवासातून मार्ग शोधायचा आहे आणि असं म्हटलं जातं की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाहीत. ही वाट जर पिवळीकरांना शोधायची असेल ना तर मग आता संघाला विश्वास दाखवावा लागेल, आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. परंतु ही प्रमुख भूमिका कोणाची असेल तर मग कर्णधाराची आहे. कारण कर्णधार म्हटलं तर टीमचा केंद्रबिंदू आणि त्याला टीमवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे. खरं तर इथून हा विश्वास 2 शूरवीरांवरती कोणावरती दाखवला जाईल. अगदी पहिल्या बॉल पासून अटॅक करावा लागेल, पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागेल. अनेक दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय जय हनुमान चषक 2026. आयोजक आहेत ग्रामस्थ मंडळ सावरुळी. जय हनुमान स्पोर्ट्स सावरुळी आयोजित भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. आकर्षक ट्रॉफीज आहेत, ज्या 5 ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. आदरणीय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेल्या ट्रॉफीज पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची व्यवस्था आहे. खरं तर नामवंत व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व आणि प्रत्येक षटकार करता या सामन्यासाठी त्यांनी कॅश प्राइज देखील लावलं होतं. ते मात्र प्राप्त केलं यशने आणि त्याच्या साथीने शुभमने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. फलंदाज ओमकार आणि त्याच्या साथीने आकाश मैदानाच्या आतमध्ये. पिवळी संघाच्या 12वा खेळाडू आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर थोडंसं आता दुःख त्याच्या चेहऱ्यावरती देखील वाटू लागले. थोडासा निराश तो देखील झालाय संघाच्या कामगिरीवरती. परंतु अजून सामना मित्रा संपलेला नाहीये. टीट फॉर टॅटचं उत्तर पिवळीकर देखील नक्कीच देतील, कारण ती धम्मक त्यांच्याकडे देखील आहे, ती कुवत त्यांच्याकडे देखील आहे आणि प्रेक्षकांना काय हवंय तर मग प्रेक्षणीय सामना. जसं उत्तर पहिल्या डावामध्ये दिलं गेलं तसं दुसऱ्या डावामध्ये देखील पिवळी संघ नक्कीच सक्षम असेल उत्तर देण्यासाठी. ओमकार आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पिवळी संघाला देखील संधी असेल. प्रत्येक षटकाराला संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रोत्साहन वाढवण्याचं काम संदीपजी पाटील या मंचावरून करत आहेत. त्यांना देखील मनापासून धन्यवाद असेल. यश आलाय पहिल्या षटकामध्ये, ज्या यशने जबरदस्त फलंदाजी परफॉर्मन्स दाखवला होता. चांगला खेळ त्याचा राहिला होता बॅटिंग करताना. आता सूत्र हाती घेतलेत गोलंदाजी करण्याकरता यशने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आमंत्रित केलाय गोलंदाज यशला. 18 बॉल 65 धावा. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिला बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश वाटेला येईल. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी, अर्थातच फलंदाज बाद होईल आकाश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये अपयशी ठरलाय आकाश. यशने कॉटन बोल्ड केलंय त्याला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. उद्याच्या दिवसातला पहिला सामना असेल सापरुंडे विपक्ष अकलोली. त्यानंतरचा सामना असेल अंबाडी विपक्ष वेहेले. त्यानंतर तिसरा सामना असेल पालसे विरुद्ध निवळी. त्यानंतर गोरसे ए विरुद्ध पाली. त्यानंतर खांडीचा पाडा. पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. चेंडूचा नजर नव्हती. अगोदर बॅट फिरवली, त्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी झाली आणि इथून मात्र व्हेरिएशन दाखवलं गेलं यशच्या माध्यमातून. सलगचा दुसरा बॉल त्याच्यावरती यश प्राप्त करतोय यश. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर खातं खोललं गेलं नाहीये आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ ते संपन्न झालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना यश. समोर उडवलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर.
बॉलला पाठवले 6 धावांसाठी. धनंजय आपल्या हात खोलत असताना आला या डावातला पहिला षटकार. सहा धावा दफळकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल या ठिकाणी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकानं, थोडासा त्याच्या पुढे समोर चेंडू पडला आणि त्यानंतर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 7 धावा दफळकावरती जोडल्या जातील. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण आलाय, परंतु सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम मोहिली संघाला, कारण टार्गेट भलं मोठं आहे. तब्बल 65 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. आशेचा एकमेव किरण म्हणजेच ओमकार, त्याने मागील सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता सर्व गुण संपन्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावा धावफलकावरती आले. फाईट टू फाईट सामना. ओमकार आला बरोबर पहिला चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉल वरती देखील मोठा फटका आला. ओमकारने जर षटकार मारला तर मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संदीपजी पाटील यावेळेला इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर गॅप सिलेक्शन, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 22 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल नयनचा. आणखीन एक अगदी पाहिलं तर स्लॉट आणि दाखवलाय दुसरा प्लॉट, अर्थातच बॅक टू बॅक दुसरा षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलंय आणि तो हा इथे वाघ लढताना पाहायला मिळतोय. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी हा वाघ लढतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल ओमकार करिता परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर,
इथे मात्र चेंडू हाताळला गेलाय. नाही यांनी देखील त्याचा क्लास दाखवलाय. 2 षटकार आले. पहिला षटकार आला हाफ ट्रॅकर वरती, दुसरा षटकार आला ओरपिच वरती आणि तिसरा बॉल पहिला तर ब्लॉक हॉल मध्ये. व्हेरिएशन दाखवलं आहे. प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या टप्प्यावरती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग एकंदरीत धावा दाफळकरती जोडले गेलेत 28. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राईट मोर द विकेटने मारा केला जाईल. ओमकार करता फुलटॉस आहे. यावेळेला एलिव्हेशन झाले का पाहावं लागेल आणि त्याच नंतर बॉल 6 धावासाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर 34 धावा धावफळकरती विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 31 धावा. आव्हान तर मोठं आहे परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडेल हे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं. खरं तर सरपंच चषक बोरपाडा 2011ची आठवण येईल. सामना झाला होता बाळाजी स्पोर्ट्स आणि महेंद्रा स्पोर्ट्स. 6 बॉल मध्ये धावा काढायच्या होत्या 32. पप्प्या खारीकने 5 ला 5 मारले परंतु शेवटला त्याला 2 धावा झाल्या नाहीत. सेमीफायनलचा तो सामना अखेरकार पप्प्या खारीक मॅन फ्रॉम कारिवली मैदानामध्ये रडला. 6 बॉल 32 ची गरज होती. समोरचा संघ ताकदवार बाळाजी स्पोर्ट्स होता. दयानंद सोरके फॅम टीम 6 मध्ये 5 षटकार त्याने मारले परंतु शेवटचा बॉल डॉट आला. हा क्रिकेट आहे त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काही घडेल. रोहित विषय 6 मध्ये 6 आले तर 50,000. पहा प्रोत्साहन वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं तर शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शुभमला आणलाय. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी या संघाचा ज्यानेच जबरदस्त फलंदाजी केली होती. मोहिली टीम साठी 6 मध्ये 31 काढायचे आहेत. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल ऑन साइडला आणि मात्र झेल टिपला गेलाय. पहिल्याच बॉल वरती धनंजय बाद. फलंदाज दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकेट आली आहे पहिल्याच बॉल वरती. आता 5 चेंडू आणि 31 धावा. यानंतर आपल्याला क्वालिफायरचा सामना पाहायला मिळेल. अब्बिटगर आघाई विभागातून एक संघ असेल टॉप 5 मध्ये. नेवरे संघ तर जरूर पोहोचलाय क्वालिफायर मध्ये. विजेता संघ त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल. 5 बॉल आणि 31 धावांची गरज. त्यानंतर उद्या ग्रँड फिनाले मेगा फायनल या मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल. चांगला बॉल आहे. चेंडूवरती नजर नव्हती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगलने काही फरक पडणार नाहीये मोहिली टीमला. आता औपचारिकता शिल्लक राहिली. सामन्यातले 4 बॉल आणि तब्बल 30 धावांची गरज. विजयाच्या वाटेवरती विजयाच्या उंबरट्यावरती टीम मोहिली. खरं तर दोन्ही टीमचा प्रवास खूप चांगला झालाय परंतु खेळाचा पार्ट आहे. एक विजेता आणि एक पराभूत नेहमीच आपण होत असताना पाहतो संघ. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल फुल्लर लेनचा बॉल. डॉट बॉलची समाप्ती होईल. 3 चेंडूचा खेळ अवघ्या शिल्लक राहिलाय. शुभमने फलंदाजी बरोबर चांगली गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हर मध्ये प्रयत्न जरूर केले पिवळी टीमने. विशेषतः ओमकारने देखील चांगले प्रयत्न ठेवले. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. अकुट टप्प्याचा बॉलला पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत. अगदी पहिला सूर्यदेव नारायण आणि त्यांची किरणे कदाचित प्रदर्शित झाली असतील डोळ्यावरती. मात्र धाव घेतली जात नाही. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल आणि इथून देखील पाहिलं तर मग फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उद्या ठीक आयोजकांना विनंती असेल जे लॉर्ड्स मध्ये संघ आहेत त्यांना संपर्क साधा कारण उद्या फायनल डे. कारण 10 संघ आपण इनॅक्शन मध्ये घेणार आहोत. त्यानंतर क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनल. त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही घाई करा. पहिला सामना जो होईल अकलोली विपक्ष सापरुंडे ठीक 9:30 वाजता तो सामना सुरू होणं गरजेचं आहे.